राज ठाकरेंसह मवियाच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेतली आणि यावेळेला मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांवरती विरोधी पक्षातील नेत्यांनी परखड सवाल उपस्थित केले। संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळातील नेत्यांनी केली आहे। आपण आजच्या बैठकीतली सगळी दृश्य बघतोय। आज सुद्धा बैठक पार पडली। निवडणूक आयोगासोबत पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांनी चर्चा केलेली आहे। आपण बघतोय उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, बाळासाहेब थोरात आहेत। या सगळ्या नेत्यांनी ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत ते आयोगासमोर मांडलेले आहेत। प्रश्नांची सरबत्ती केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। काही प्रश्नांना अधिकारी उत्तर सुद्धा देऊ शकलेले नाहीयेत। मात्र आज सुद्धा बैठक पार पडली आणि यानंतर थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार। त्यामुळे बैठकीत नेमकं काय झालं, काल काय झालं, आज काय झालं हे सुद्धा आपल्याला या पत्रकार परिषदेत बघायला मिळेल। मात्र या बैठकीमध्ये अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांची सुद्धा उपस्थिती होती। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेक प्रश्न आज सुद्धा मांडलेले आहेत। व्हीव्हीपॅट संदर्भात पुन्हा एकदा यावेळेला चर्चा झालेली आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रणाली, आपण बघतोय आज सुद्धा ही बैठक आता पार पडलेली आणि आता प्रतीक्षा आहे ती पत्रकार परिषदेची। खरं तर ही पत्रकार परिषद आतापर्यंत सुरू झाली असती, परंतु उद्धव ठाकरे यांना येण्यास थोडासा विलंब झाला। दरम्यानच्या काळात असं ठरवण्यात आलं की पत्रकार परिषदेमध्ये नेमका संवाद काय साधायचा आहे, कोणकोणते मुद्दे मांडायचे आहे या संदर्भात एक छोटेखानी बैठक आता वरती पार पडतेय। वायबी चव्हाण सेंटरच्या वरच्या मजल्यावर एक आता बैठक पार पडतेय, ज्याच्यामध्ये हे सर्वपक्षीय नेते जे या शिष्टमंडळात होते ते सगळे नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि या बैठकीच्या दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये मांडण्याच्या विषयांचा, समोर येणाऱ्या प्रश्नांचा सामना करताना, कारण काही अडचणीचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी उपस्थित केले जाऊ शकतात, त्यामुळे नेमका कुठल्या मुद्द्यांवर कशा पद्धतीनं संवाद साधायचा आणि येत्या काळात काय भूमिका घ्यायची, जी सामूहिकरित्या भूमिका घेतली जाणार आहे। म्हणजे समजा जर आज निवडणूक आयोगाला भेटून सुद्धा यातल्या जर काही मुद्द्यांचं निरसन निवडणूक आयोग करणार नसेल तर मग पुढे काय रणनीती आखायची याच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक आता एक वरती सुरू आहे। ज्या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील असे सगळे महत्त्वपूर्ण नेते जे या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेले होते ते सगळेच्या सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्यामध्ये एक सामूहिक बैठक आताच्या घडीला सुरू आहे। प्रणाली, खरं तर काल सुद्धा आपण बघितलं बैठक बराच वेळ चालली, आज सुद्धा ही बैठक झालेली आहे आणि यानंतर ही पत्रकार परिषद पार पडते। जसं तुम्ही म्हणालात तर एक बैठक सुद्धा सुरू झालेली आहे, त्यांच्या अंतर्गत ही सगळी बैठक सुरू आहे। कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात? आताची ही जी बैठक झाली हा मुद्दा जरी निवडणूक आयोगाचा किंवा निवडणूक यादींचा मुद्दा असला तरीही आत्ताची जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद मात्र राजकीय होणार आहे, कारण यामध्ये राजकीय मुद्दे उपस्थित केले जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुमच्या जर या शिष्टमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण मेंबर म्हणून उपस्थित जर राहत असतील तर ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार आहेत का? येत्या काळात तुम्ही एकत्रितरित्या निवडणूक लढणार आहात का? जर ती लढणार असाल तर कुठे कुठे लढणार आहात? असे अनेक मुद्दे या ठिकाणी जे राजकीय मुद्दे आहेत ते सुद्धा उपस्थित होतील आणि या राजकीय प्रश्नांवर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना नेमकं काय सांगायचं या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होईल। महाविकास आघाडी इंटॅक्ट राहील, महाविकास आघाडीतनं काँग्रेस बाहेर पडेल, काँग्रेस मनसेला घेणार अथवा न घेणार, मनसेला काँग्रेस बरोबर जायची इच्छा आहे किंवा नाही, असे अनेक मुद्दे या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या नंतर पुढे येतील किंवा ते क्लिअर होतील। आपण जर म्हणू की त्यामध्ये आता जो संभ्रम आहे तो एक प्रकारे या पत्रकार परिषदेच्या नंतर दूर होईल। येत्या काळातही निवडणूक, मतदार याद्या, निवडणुका या सगळ्या मुद्द्यांवर मनसेही महाविकास आघाडी बरोबर राहणार असेल तर निवडणुका लढताना सुद्धा मनसे महाविकास आघाडी बरोबर राहील का, असे अनेक मुद्दे जे आहेत ते या पत्रकार परिषदेनंतर क्लिअर होणार आहेत आणि म्हणूनच ही पत्रकार परिषद महत्वाची आहे। निवडणूक आयोगाबरोबर तुमचं काय बोलणं झालं हे जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा येत्या काळात हा जर लढा मोठा करायचा असेल तर त्यामध्ये मनसे सुद्धा सहभागी असेल का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेनंतर क्लिअर होणार। प्रणाली, अगदी खरं। आणि इथून पुढे सुद्धा राज ठाकरे असतील किंवा मवियाचे हे सगळे नेते असतील यांची इथून पुढची रणनीती या पत्रकार परिषदेतून स्पष्ट होऊ शकते का? आपण त्याचे संकेत मिळतील असं तरी आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण जसं मी म्हणाले की निवडणूक आयोगासमोर मुद्दे मांडताना जशी सगळ्यांची एकजूट दिसून आली
तशी एकजूट ही जनतेसमोर जाताना सुद्धा दिसणार आहे का? कारण जर तुम्ही असं म्हणत असाल की निवडणूक याद्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, निवडणूक योग्य पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं पार पाडली जात नाहीये, हे सगळे मुद्दे तुम्हाला जनतेला कन्व्हिन्स करायचे, तुम्हाला जनतेला समोर मांडायचे, जेणेकरून जनतेमध्ये सुद्धा या संदर्भात जनजागृती निर्माण होईल, जनतेकडून सुद्धा विरोधकांना योग्य तो प्रतिसाद मिळेल आणि निवडणुका जरी राजकीय पक्ष लढत असले तरी मतदान मात्र मतदार करत असतात, जे सगळ्या स्तरातले असतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती होणं, निवडणूक आयोग योग्य पद्धतीनं कारभार करत नाहीये आणि म्हणून आम्ही एकजूट करतोय, हे जनतेपुढे जाणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की ज्या पद्धतीची एकजूट या ठिकाणी निवडणूक आयोगापुढे जात असताना आहे, तशीच एकजूट पत्रकार परिषद घेत असताना आणि पत्रकार परिषदेनंतर उभारल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये सुद्धा दिसावी लागणार आहे. मग ही एकजूट केवळ आंदोलनापुरती असते की राजकीय एकजूट सुद्धा होते आणि एकत्रितरित्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ज्या आघाडीमध्ये मनसे सुद्धा असेल असं चित्र आहे का, ते आजच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर पुढे होईल. निश्चित प्रणाली, पत्रकार परिषदेत काय होईल हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे. मात्र काल सुद्धा बैठक पार पडली, काल सुद्धा हे सगळे नेते उपस्थित होते आणि आजची सुद्धा जी बैठक झाली ती मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची आज थेट चर्चा झालेली आहे. असे आज कोणते मुद्दे होते की ते अगदी लक्षवेधी ठरले आजच्या बैठकीमध्ये? आजच्या बैठकीमधलं जर आपण एकूण सार बघितला तर सार हाच होता की राजकीय पक्षांच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकांचं जर निरसन होणार नसेल आणि जर त्या शंकांचा सगळ्या मुद्द्यांवर जर आम्हाला योग्य उत्तर मिळणार नसेल तर राजकीय ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला. मुद्दे जे आहेत ते काल सुद्धा ज्या पद्धतीने मांडलेत आज सुद्धा तशाच पद्धतीने या सगळ्या नेत्यांनी मुद्दे मांडले, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेत सुद्धा काय आपल्याला बघायला मिळते पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.